नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 दिवसात किती ब्लाऊज शिवले ते दाखवणार आहे. तर बघू शकता इथे मी 4 कटोरीचे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि 5 फोर टक्स ब्लाऊज आणि 3 कटोरीचे साधे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी 12 ते 14 ब्लाऊज इथे शिवलेले आहेत खूप कमी वेळेत. तर बघू शकता इथे मी साध्या ब्लाऊजचं दाखवते आधी. बघू शकता कशा पद्धतीने पायपिंग वगैरे किती व्यवस्थित आलेले आहे. बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे. फोर टक्स ब्लाऊज आहे हा. गळा वगैरे किती छान आलेला आहे बघू शकता. हा एक कटोरीचा साधा ब्लाऊज. अर्ध्या तासात एक ब्लाऊज शिवून टाकते मी साधा, आणि अस्तरचा असला तर पाऊण तास लागतो. घरची कामे 12 ते 1 पर्यंत झाल्यानंतर मी 1ला बसते, तर 5 ते 6 पर्यंत मी 7 ते 8 ब्लाऊज शिवून टाकते. बघू शकता हा पण कटोरीचाच ब्लाऊज आहे. हा लांब बाहीचा आहे. हा पण कटोरीचाच आहे. हा पण कटोरीचाच ब्लाऊज आहे. हा फोर टक्सचा आहे लांब बाहीचा. हा फोर टक्सचा आहे लांब बाहीचा. हा पण फोर टक्सचाच आहे. हा पण फोर टक्सचाच ब्लाऊज आहे. हा पण फोर टक्सचाच आहे. तर अशा पद्धतीने मी 10-11 ब्लाऊज साधे शिवलेले आहेत आणि 4 ब्लाऊज अस्तरचे शिवलेले आहेत 2 दिवसात. अस्तरचं ब्लाऊजचे फिनिशिंग बघा किती छान आलेले आहे. हा कटोरीचा ब्लाऊज आहे. गोल गळा होता. हा सिल्क साडीच्या कपड्यावरचा होता. सिल्क साडीचा कपड्याचा. याची पण फिनिशिंग किती छान आलेली आहे. कुठेही गोळा झालेला नाही कपडा बघू शकता. हा पण सिल्कच ब्लाऊज आहे. ह्याचा पण गोल गळा होता. हा पण कटोरीचाच ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने मी 2 दिवसात 15 ब्लाऊज शिवलेले आहेत. तरी मंडळी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.